नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण सुहास जोशी म्हणजे सुहासिनी सुभाष जोशी यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. सुहास जोशी या मराठी नाट्य चित्रपट अभिनेत्री. 70च्या दशकातला काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहरांचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्या सुहास जोशींचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. भक्ती बर्वे, रीमा, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, दया डोंगरे यांच्यातले हे एक झळाळते नाव. मराठी रसिकांना त्या प्रथम भावल्या. त्या विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित बॅरिस्टरमध्ये आणि काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत आनंदी गोपाळमध्ये. त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अलकाझींच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशिक्षण घेतले. गौरवर्ण, टपोरे डोळे, मध्यम बांधा आणि शब्दांवर विशिष्ट आघात देत संवाद फेकण्याची लकब यामुळे त्यांचा रंगमंचावरील वावर लक्षवेधी ठरायचा. या वैशिष्ट्यांनिशी त्या गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये लीलया वावरत. त्यामुळे अल्पाक्षरी संवाद म्हणणारी बॅरिस्टरमधील त्यांची राधा जशी लक्षात राहिली, तशीच सई परांजपेंच्या सख्खे शेजारीमधील मध्यमवर्गीय गृहिणीसुद्धा लक्षात राहिली. पुढे 80च्या दशकात आलेल्या तेंडुलकरांच्या कन्यादान नाटकात त्यांनी प्रमुख नसली तरी अत्यंत ठाशी आणि प्रभावी भूमिका साकारली. या नाटकात श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी डॉक्टर लागू यांच्याबरोबर केलेली अग्निपंख, नटसम्राट, एकच प्याला ही नाटके अतिशय गाजली. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रचे त्यांनी एकपात्री प्रयोग केले. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका केल्या आणि हिंदी चित्रपटही केले, परंतु त्या खऱ्या अर्थाने नाटकातच रमल्या. त्यानंतर काही काळ प्रकृती अस्वस्थमुळे त्यांनी कामे कमी केली. तरीही कथा आणि सावधान शुभमंगल या अगदी अलीकडच्या नाटकांमध्ये त्या आपला वेगळेपणा दाखवून गेल्या. त्यांचे पती सुभाष जोशी हेही नाट्यवेडे आणि प्रायोगिक नाट्य चळवळीतील कलावंत असल्यामुळे सुहास जोशी या व्यावसायिक नाटकात रमल्या. तरीही प्रायोगिक नाटकांविषयी व तरुण रंगकर्मींविषयी त्यांना विशेष आस्था वाटत राहिली. त्यातूनच ते येऊर येथील आपल्या घरी हौशी प्रायोगिक नाट्यप्रयोगाचे दर महिन्याला आयोजन करत असतात. आपल्या अवतीभोवती सामाजिक घडामोडींविषयी जागरूक असणं हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. काही वर्षांपूर्वी ठाण्याचे आयुक्त चंद्रशेखर यांच्या बदलीविरोधात ठाणे शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनात त्या अग्रभागी होत्या. त्यांच्या सांस्कृतिक योगदानाची दखल घेत ठाण्यातील इंद्रधनु संस्थेने त्यांना युवोन्मेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून त्यांच्या अवघ्या कारकिर्दीला सलाम केला आहे. मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी मराठी चित्रपटातून आणि दूरचित्रवाणीवर सुद्धा मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. सुहास जोशी यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. BAला त्यांचे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि संस्कृत हे विषय होते. कॉलेजमध्ये असताना सुहास जोशी यांनी 4-5 नाटकांमधून काम केलं होतं. त्यातलं एक संस्कृत मालविकांगी मित्र होतं. हे नाटक घेऊन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा एक गट मुंबईला राज्य नाट्य स्पर्धेसाठी गेला. मात्र सुहास जोशींनी काम केलेल्या या नाटकाला कुठलंही पारितोषिक नव्हतं मिळालं. महाविद्यालयाची शास्त्रीय संगीताची माध्यमा ही परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत. सुहास जोशी यांची व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द विजय मेहता दिग्दर्शित जयवंत दळवी लिखित बॅरिस्टरमध्ये 1972ला सुरू झाली. सख्खे शेजारी, बॅरिस्टर आणि गोष्ट जन्मांतरीची ही त्यांची गाजलेली नाटके. काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत आनंदी गोपाळमध्ये त्या होत्या. त्यांनी गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत. बॅरिस्टरमधील त्यांची राधा, सई परांजपेच्या सख्खे शेजारीमधील मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. पुढे 80च्या दशकात तेंडुलकरांच्या कन्यादान या नाटकात त्यांनी भूमिका साकारली. या नाटकात डॉक्टर श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी श्रीराम लागू यांच्याबरोबर केलेली अग्निपंख, नटसम्राट, एकच प्याला ही नाटके अतिशय गाजली. त्या येऊर येथील आपल्या घरी हौशी प्रायोगिक नाट्यप्रयोगाचे दर महिन्याला आयोजन करत असायच्या. मराठी चित्रपटांमधल्या तू तिथे मीने सुहास जोशींना 4 पुरस्कार मिळवून दिले. सध्या सुहास जोशी ठाणे येथे राहत असून गडकरी रंगायतन येथे प्रशिक्षणार्थींना नाट्य अभिनय शिकवतात. याशिवाय विनंतीवरून त्या शाळांमध्ये जाऊन मुलांनाही अभिनयाचे धडे देतात. सध्या त्या ठाणे शहरातल्या एन्व्हायरो विजन नावाच्या पर्यावरणकूल प्रकल्पात सहभागी झालेल्या आहेत. सुहास जोशी यांची गाजलेली नाटके म्हणजे अग्निपंख, आत्मकथा, आनंदी गोपाळ, एकच प्याला, कन्यादान, कमला, कृष्णा, गोष्ट जन्मांतरीची, चूकभूल द्यावी घ्यावी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, नटसम्राट, पंखांना ओढ पावलांची, प्रतिबिंब, बाजीराव मस्तानी अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिका साकारलेल्या आहेत. तर त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे अगबाई अरेच्या,
अशोक द ग्रेट, आतंक ही आतंक, आनंदाचं झाड, आनंदी आनंद, चांदनी, जायदाद, नाचे नागिन गली गली, पापा कहते हे, बंध प्रेमाचे, यक्ष, सातवा आसमा, बालगंधर्व मराठी चित्रपट अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिका म्हणजे अग्निहोत्र, कुंकू, ऋणानुबंध, एक धागा सुखाचा, सांज सावल्या, ललित 205, तू तेव्हा तशी इत्यादी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. सुहास जोशी यांनी तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये अत्यंत चोख भूमिका बजावली. सुहास यांना विचारलं की तुमच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेस त्या म्हणतात, मी मालिकेत साकारत असलेली भूमिका ही खरं तर अनामिकाच्या सासूची आहे, पण ती सासू नसून आईच आहे. त्या दोघींचं नातं किंवा तिचं राधा म्हणजे तिच्या नातीसोबत असलेलं नातं हे खूप गोड आहे. ती त्यांच्यासोबत मैत्रिणीसारखीच वागते. नाटक, चित्रपट की मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं माध्यम आवडतं? यावर त्या म्हणतात, मला तिन्ही माध्यम आवडतात, पण प्रेक्षकांची आवड वेगळी असू शकते. चित्रपट, मालिका बघून नाटकांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, पण चित्रपट आणि नाटक हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. प्रत्येक माध्यमाची विशिष्ट जमेची बाजू असते, तसंच त्याला काही प्रमाणात मर्यादाही असतात. कुठल्या माध्यमात काम करणं जास्त आव्हानात्मक आहे असं विचारल्यावर सुहास म्हणतात, नाटक ही खरी कला आहे. ते करताना तुमचा खरा कस लागतो, प्रचंड मेहनत लागते आणि आपण केलेल्या मेहनतीची दखल घेतली जात असेल तर त्याचा कलाकाराला आनंद होतो. तरुण पिढीला काय सल्ला द्याल? यावर त्या म्हणतात, आता स्पर्धा वाढली आहे. बऱ्याचदा जे नाट्यक्षेत्राकडे वळतात त्यांना तग धरता येतोच असं नाही. काही वेळा नाट्यक्षेत्राकडे एक शिडी म्हणून बघितलं जातं. त्यांना खरं तर मालिका आणि चित्रपटांमध्ये काम हवं असतं. प्रामाणिकपणे नाटकाकडे वळणारे कलाकार आज फार कमी आहेत. तरीही नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाशिवाय वळू नये असा सल्ला त्या देतात. सुहास जोशी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.